राज्य सरकारच्या वतीनं लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड कौतुकाची ठरली। महायुतीचं सरकार स्थापन होण्यास ही योजना गेम चेंजर ठरली। दरम्यान सरकारच्या वतीनं स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात येते। योजनेत पहिल्या मुलीवरच समाधान मानणाऱ्या पालकांना 50,000 रुपयांचं अनुदान शासनातर्फे देण्यात येतं। तर लेक लाडकी योजनाही सुरू करण्यात आली। त्यात मुलीच्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 75,000 रुपयांचं मदत शासनातर्फे दिली जाते। मात्र आता भाग्यलक्ष्मी योजनाही आणण्यात येते। ही योजना नेमकी काय पाहूया। मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं। राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींनाच याचा लाभ मिळेल। मुलींच्या नावे 10,000 रुपयांचं फिक्स डिपॉझिट आईच्या नावे ठेवलं जाईल। ते शासन मान्यतेनंतर जे निकष जाहीर होतील, ज्याप्रमाणे अर्ज येतील त्याप्रमाणे निश्चितपणे या मुलींच्या खात्यामध्ये श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे 10,000 रुपयाची अनामत रक्कम ठेवली जाईल, फिक्स डिपॉझिट केली जाईल। मला वाटतं की सर्व स्तरातून या योजनेचं निश्चितपणे स्वागत होईल। दरम्यान ही योजना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कडून सामाजिक उपक्रमांतर्गत राबवण्यात येते। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक नुकतीच पार पडली। या वर्षात न्यासाचं उत्पन्न 133 कोटींच्या घरात गेलंय। याच अर्थसंकल्पात महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आलाय। श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना ही राज्यातील मुलींसाठी एक आशादायी पाऊल ठरणार एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।